राज्यामध्ये नगराध्यक्ष पदाच्या 22 निवडणुका ह्या लांबणीवरती पडलेल्या आहेत। तब्बल 750हून अधिक नगरसेवक पदाच्या निवडणुका या पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत। बिनविरोध निवड झालेल्या अनगरची निवडणूक देखील स्थगित करण्यात आलेली आहे। बाळापूर, अंजनगाव, सुरजी, यवतमाळ इथली नगराध्यक्ष पदाची निवडणूक ही देखील लांबणीवरती पडलेली आहे। तर पुणे विभागामध्ये 6 नगराध्यक्ष पदासाठी 2 ऐवजी आता 20 डिसेंबरला मतदान प्रक्रिया ही पार पडणार आहे। बारामती, फुरसुंगी, उरळी, देवाची त्याबरोबरच महाबळेश्वर, फलटणची निवडणूक ही देखील लांबणीवरती गेलेली आहे। मंगळवेढा आणि अनगरची निवडणूक प्रक्रिया सुद्धा स्थगित करण्यात आलेली आहे। नाशिक विभागामध्ये देवळाली, प्रवरा, कोपरगाव, पाथर्डी, नेवासा इथली निवडणूक देखील स्थगित करण्यात आलेली आहे। त्याबरोबरच तिकडे मराठवाड्यात देखील 5 नगराध्यक्ष पदांच्या निवडणुका या लांबणीवरती पडलेल्या आहेत। फुलंब्री, धर्माबाद, मुखेड, रेणापूर आणि वसमतची निवडणूक लांबलेली आहे। त्याबरोबरच वाशिम, गुग्गूस, देवळी, देऊळगाव राजा, बाळापूरची निवडणूक ही देखील थांबवण्यात आलेली आहे। ठाणे जिल्ह्यात देखील अंबरनाथ नगर परिषद या निवडणुकीला ब्रेक लागलेला आहे। तर तिकडे वर्ध्यात देवळी नगर परिषदेच्या निवडणुकीला देखील स्थगिती देण्यात आलेली आहे। निवडणूक आयोग कसा वागतोय ही खूप काळजीची गोष्ट आहे। तुम्ही अचानक निवडणुका रद्द करणार, किंवा अचानक निवडणुका पुढे ढकलणार, या सगळ्याचा परिणाम त्या जनतेवर काय होतो? पक्ष कोणताही असो, त्या जनतेवर काय परिणाम होतो? ते उमेदवार असतील त्यांच्यावर काय परिणाम होणार आहे? पुढे पुन्हा 20 दिवस त्यांनी आता परत हा निवडणुकीचा कार्यक्रम आतापर्यंत ते राबवत आले, कष्ट करत आले, त्यांना पुन्हा 20 दिवसाचा कार्यक्रम तुम्ही पुढे दिलेला आहे, त्याचा परिणाम काय? याची जबाबदारी कोण घेणार? महाबळेश्वर आणि फलटण सोडले तर बाकीचे इलेक्शन्स होऊन जाणार आहेत। 3 तारखेला त्याचे निकाल लागणार आहेत आणि ह्या निकालांचा परिणाम आमच्या इलेक्शनवर होऊ नये म्हणून ज्या पद्धतीने लोकसभेचे इलेक्शन असते, विधानसभेचे इलेक्शन जर टप्प्याटप्प्याने होणार असेल तर निकाल बाकी एकाच दिवशी निघतात। त्याच पद्धतीने ह्या जिल्ह्यापुरतं बोलायचं झालं तर बाकीच्या नगरपालिकेचे निकाल हे राखून ठेवावेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।